सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयामध्ये हलवलं। वांगचुक यांच्या पत्नीने केली होती मेदांता रुग्णालयामध्ये उपचार देण्याची मागणी। काँग्रेस खासदारांच्या आंदोलनानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली। विशेष पथकांकडून निवासस्थानाबाहेर तपासणी। आयर्लंडच्या डब्लिनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंदोलन। हे आंदोलन तरुणांचा आत्मविश्वास वाढवेल। जयंत पाटलांची एक्सपोज। नागपूरच्या राजभवनासमोर काँग्रेसचं आंदोलन। दिल्लीतील काँग्रेस खासदारांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर। पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। पुणे जिल्ह्यातल्या मौजे सदुंबर इथली 3 हेक्टर जमीन एनडीआरएफला देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। या ठिकाणी एनडीआरएफचं कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार। प्रशिक्षणासह राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना करता येणार। नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये होणार शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। महाविद्यालयामध्ये दरवर्षी 120 जागांवर होतील प्रवेश। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न या महाविद्यालयामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यांना होणार लाभ। महाविद्यालयासाठी 51 नियमित पदांनाही मान्यता। कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीत करार। कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्या त्यांचा वाढदिवस वारकऱ्यांसोबत साजरा करावा। मंत्री जयकुमार गोरेंचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। वारकऱ्यांसाठी 24 जुलैला दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे धावणार। वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। भंडाऱ्यामध्ये लोककलावंतांचं संगीतमय आंदोलन। वर्ष उलटलं तरी मानधन रखडलं। भर पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। विमा आणि मानधन वाढीची मागणी। बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा। 15 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचं बेमुदत आंदोलन। सुधारित वेतन श्रेणी आणि समान काम समान दाम ही प्रमुख मागणी। नांदेडच्या विष्णुपुरी उड्डाणपुलाचा भराव पुन्हा ढासळला। किरकोळ पावसातही दुर्घटना। पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। खबरदारी म्हणून पूल वाहतुकीसाठी बंद। विदर्भ कोकणासाठी पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट। तर पुणे घाटमाथ्यावर बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता। मराठवाड्यातील हिंगोलीसह काही भागातही पावसाचा अंदाज। गोंदियामध्ये वैनगंगा नदीची पातळी वाढली। धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लोहगडावर पर्यटकांची हुल्लडबाजी। तरुण तरुणी जलकुंभात उतरून पोहताना आढळले। बजरंग दलाच्या शिवप्रेमींनी रोखली संभाव्य दुर्घटना। ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं आवाहन। पावसामुळे कर्नाटकचा जोग धबधबा प्रवाहित। धबधब्यांचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी।